नमस्कार. तर आज आहे मला बटरस्कॉच फ्लेवरची अर्धा किलोची ऑर्डर. ज्यांना हा केक हवा होता त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याला स्पायडरमॅन आवडतो, म्हणून मग केक स्पायडरमॅन थीममध्ये करायचा होता. मी आधी व्हॅनिला बेस तयार करून घेतला, व्हॅनिला बटरस्कॉच इसेन्स टाकून, आणि मग नंतर तो 3 लेअरमध्ये कट केला. 3 लेअरमध्ये कट केल्यावर शुगर सिरपमध्ये पण थोडंसं बटरस्कॉच क्रश टाकलं आणि सोक केल्यावर क्रीम लावली. परत मग त्याच्यावर थोडं बटरस्कॉच क्रश टाकलं. परत दुसरी लेअर ठेवून तेच शुगर सिरप, नंतर क्रीम, नंतर बटरस्कॉच स्क्रब असं टाकून मी तिघही लेअर ठेवून घेतल्या. आणि तिघही लेअर ठेवल्यानंतर मग मी त्यांना क्रम कोट केला. क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला आणि जरा 20-25 मिनटं सेट झाला केक. नंतर मग परत बाहेर काढला आणि बाहेर काढल्यावर एकदा क्रीमने चांगला फिनिशिंग करून घेतला. फिनिशिंग केल्यानंतर मग त्याला डेकोरेट करायला घेतला. डेकोरेट करायला घेतल्यावर मग आधी जेल घेतलं. जेलमध्ये 2-3-4 ड्रॉप मी पाणी टाकून घेतलं आणि मग रेड कलर टाकला. जेल चांगलं मिक्स केलं आणि त्या केकवर ओतून घेतलं. सर्व बाजूने ते चांगलं व्यवस्थित पसरून घेतलं. पूर्ण केक असा रेड कलरमध्ये तयार करून घेतला. नंतर एका पायपिंग बॅगमध्ये गनाश घेतलं आणि गनाशने मग केकला लायनिंग मारून घेतल्या. ज्या स्पायडरमॅनच्या मकडीच्या असतात ना, त्याप्रमाणे दिसावं म्हणून आधी लायनिंग मारल्या आणि नंतर मग हळूहळू फ्लावरची डिझाईन काढून स्पायडरमॅन तयार करून घेतला. आणि मग माझ्याकडे काही स्पायडरमॅनचे टॉपर होते, ते टॉपर लावले आणि केक कंप्लीट केला आणि केकवर त्यांच्या बाळाचं नाव लिहून दिलं आणि स्पायडरमॅन केक असा मी पूर्ण तयार केला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.